नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 103 ते 109. विश्व जे हे पडे दृष्टीस, सर्व केले मीच निर्माण. बघता ऐशी दृष्टी ठेवून, कळेल माझा विस्तार. बुद्ध्यादिक हे सारे भाव, विभूती ह्या साऱ्या माझ्याच. व्यापियले सर्व जग, ज्यांच्या योगे. म्हणून अर्जुना ऐक, ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत, नाही माझ्या वाचून दुसरे काही. जाणे जो हे यथार्थ, त्यास येई ज्ञानाची जाग. मग पडेल का सांग स्वप्न, उत्तम मध्यमाचे. मी आणि माझ्या विभूती, विभूतींनी व्याप्त प्राणी. येऊन ऐक्याची प्रतीती, एकच तो त्यांना जाणी. संशयरहित हा ऐक्य भाव, उघडून मनाचे दार. येई जो माझ्या समीप, कृतार्थ होईल निसंशय. अभेद्य दृष्टीने जो भजतो मज, भजनाचा जो त्याचा छंद. माझा प्रवेश निश्चित तेथ, असे रे अर्जुन. ह्यानंतर भगवंत म्हणतात, आपल्या दृष्टीला जे म्हणून विश्व पडत असेल ते सर्व मीच निर्माण केलं आहे, अशी जर दृष्टी ठेवून बघितलं तर माझा हा विस्तार कळेल. बुद्ध्यादी हे सगळे भाव म्हणजे माझ्या विभूतीच आहेत, ज्यांच्या योगाने सगळं जग व्यापलं गेलेलं आहे. म्हणूनच अर्जुना, ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत माझ्या वाचून दुसरं काहीही नाही. हे जो यथार्थ जाणतो तेव्हा त्याला ज्ञानाची जाग येते, आणि अशी जाग आल्यानंतर झोप न लागता स्वप्न कुठलं पडणार, आणि मग उत्तम मध्यमाचा भेदभाव त्याच्या मनात कसा काय येणार. मी आणि माझ्या विभूती, माझ्या विभूतींनी व्याप्त सगळे प्राणी यांच्या ठिकाणी जेव्हा ऐक्याची प्रचिती येते तेव्हाच तो मला जाणतो. अत्यंत संशयरहित होऊन मनाचं दार उघडून हा ऐक्यभाव जर तुमच्या मनामध्ये आला तर तुम्ही माझ्या समीप येता आणि कृतार्थ होता हे निश्चित. तेव्हा अभेद्य दृष्टीने जो मला भजतो किंवा माझं भजन करतो, त्या भजनाचा त्याचा जो छंद असतो तो माझा प्रवेश निश्चित करतो. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 103 ते 109. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 110 ते 118. अभेद्यदृष्टीने
अभेद्य असा हा भक्तियोग, निःशंक तसाच अखंड, व्यत्यय आला तरी मिळते फळ, सांगितले 6व्या अध्यायात. सांगतो ते पुन्हा एक वार, जाणण्यास तू जर उत्सुक, काय असे तो ऐक्य भाव, ऐक तू देऊन लक्ष. सर्वांपाठी यामीच, माझ्याच पासूनी यांचा जन्म, सर्वांचा या निर्वाह, आहे माझ्याच पासून. जलतरंगांचे कल्लोळ, जन्मती अर्जुना पाण्यातच, पाणीच तयांचा आश्रय, पाणीच त्यांचे जीवन, पाणीच येथ सर्वस्व, तसेच अर्जुना समज येथ, माझ्या शिवाय विश्वात दुसरे न काही. समजून मजला व्यापक, भजतात मजसी जेथ तेथ, परी सांगतो खरोखर, प्रेम भाव त्या भजनात. वारा घेऊनी आकाश रूप, वावरतो जसा आकाशात, तसेच समजती माझे रूप, देश काल वर्तमानास. अशा जगतरूपी मज, साठवूनी अंतःकरणात, त्रैलोक्यात विहरती सुखात, जयांस झाले आत्मज्ञान. जे जे दिसेल प्राणी मात्र, तयास समजावे भगवंत, हाच खरा भक्तियोग, निश्चितच. भगवंत अर्जुनाला म्हणतात, भक्तियोग हा अभेद्य आहे, तसंच तो निःशंक अखंड असाही आहे. त्याच्यामध्ये व्यत्यय जरी आला तरी त्याचं फळ मिळतं, हे मी आधीच 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. पण तू जर जाणायला उत्सुक असशील तर पुन्हा एक वार तुला ते सांगतो. हा ऐक्यभाव काय असतो हे तू लक्ष देऊन ऐक. सगळ्याच्या पाठी मी आहे आणि माझ्याचपासून सगळ्यांचा जन्म आहे. ह्या सर्वांचा निर्वाह माझ्यामुळेच होत असतो. पाण्यामधल्या तरंगांचे जे कल्लोळ असतात ते पाण्यातच जन्म घेतात. पाणी हेच त्यांचा आश्रय असतं आणि पाणी हेच त्यांचं जीवन असतं. तसंच अर्जुना, सगळ्या ठिकाणी माझंच सर्वस्व भरून आहे.
माझ्याशिवाय ह्या विश्वात दुसरं काहीही नाही. मला व्यापक समजून जे माझं भजन करतात, जिथे असतील तिथे माझं स्मरण ठेवतात, त्या भजनामध्ये खरोखरी प्रेमभावच भरलेला असतो. वारा जसा आकाशाचं रूप घेऊन आकाशामध्ये वावरतो, तसंच ते माझं रूप देश, काल आणि वर्तमानात आहे असं समजतात. अशा जगरूपी मला अंतःकरणात साठवतात आणि त्रैलोक्यामध्ये सुखाने विहार करतात. असे जे आत्मज्ञानी लोक असतात त्यांनाच हे करायला जमतं. जे जे प्राणी मात्र दिसतील त्यांनाही भगवंत समजतात आणि हाच निश्चित भक्तियोग समजावा. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 110 ते 118. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 119 ते 125. अंतःकरणी त्यांच्या मीच माझ्याच रूपे प्राणतृप्त, आत्मबोधाची पडता भूल, विसरती जन्म मरण. ज्ञानाचा चढता अंमल, संवाद सुखात नाचतात, ज्ञानाची चमग करतात, देवाण घेवाण. दोन सरोवरे असता जवळ, उसळता ती वरवर, मिसळती मग एकमेकात, लाटाच होती लाटांचे सदन. तसेच मिळता भक्तास भक्त, आनंदाचे गुंफती पेड. ज्ञानच मिरवी ज्ञानाचेच अलंकार. सूर्य करी स्वतःचे औक्षण, चंद्र घेई चंद्रास कवेत. अथवा तुल्य बळ ऐसे ओघ, मिळती एकमेकांस. समरसतेचे ते तीर्थक्षेत्र, जेथ आत्मसुखाचा पूर. सत्वगुण वाहे त्यावर, अष्टविध. संगमाच्या त्या स्थावर, एक रूप होई जेथे भक्त. संवाद रूपी चव्हाट्यावर, स्थानापन्न होती गणेश. ब्रह्मसुख ते वाहे भरून, देहरूपी गाव सोडून. धावू लागे मिळता सुख, तृप्तीचे करी गर्जन. आत्मज्ञानी पुरुषांबद्दल सांगताना देव म्हणतात, त्यांच्या अंतःकरणामध्ये मीच असतो आणि माझ्याच रूपाचं दर्शन घेऊन त्यांचे प्राण तृप्त होत असतात. एकदा का त्यांना आत्मबोधाची भूल पडली तर ते जन्म आणि मरण ही विसरून जातात.
असा ज्ञानाचा अंमल चढल्यानंतर संवाद सुखामध्ये ते नर्तन करायला लागतात आणि मग फक्त आणि फक्त ज्ञानाचीच देवाण आणि घेवाण करतात. दोन सरोवरं जेव्हा जवळजवळ असतात आणि उसळतात तेव्हा ती वरवर एकमेकांमध्ये मिसळायला लागतात. त्यावेळेला लाटाच लाटांचं घर होऊन जातात. तसंच भक्त जेव्हा भक्ताला मिळतात तेव्हा ते आनंदाचे पेड गुंफायला लागतात आणि जणू काही ज्ञानाचेच अलंकार ज्ञान मिरवतंय असं वाटायला लागतं. सूर्य स्वतःचंच औक्षण करावा तसंच, चंद्राने चंद्रालाच कवेत घ्यावं तसंच, किंवा दोन तुल्यबळ असे ओघ एकमेकांमध्ये मिसळून जावेत. समरसतेचं तीर्थक्षेत्र जिथे आत्मसुखाचा पूर आलेला आहे आणि त्यावरती अष्टविध सत्वगुण वाहतो आहे असंच जणू वाटावं. तर अशा त्या संगमाच्या ठिकाणी भक्त एकरूप होतात आणि संवादरूपी चव्हाट्यावरती गणेशाची स्थापना होऊन जाते. ब्रह्मसुख जेव्हा भरून वाहतं तेव्हा देहरूपी गाव सोडून तृप्तीचं गर्जन करत त्यांचं मन सुखाच्या मागे धावायला लागतं. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 119 ते 125. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 126 ते 133. गुरु शिष्य बसुनी एकांतात, ओंकाराचा होतसे उपदेश. मेघ गर्जने सम जेथ तेथ, त्रिलोकात करती ते गर्जन. कमळकळी उमलताच, लपवू न शके मकरंद. राजा सोवा असोरंक, आनंद देतसे समान. तसेच हे सारे भक्त, वर्णिती मज जगभरात. आनंदात विसरती कथानक मूळ, विरतसे मग देह जीव. ऐसे होऊनी प्रेममय, आत्मसात केले माझे सुख. दिवस रात्रीचे भान, गेले मग ते विसरून. तेव्हा अर्जुना ऐसे समज, जे आम्ही द्यावयाचे तेच. बसतात ते कमावून, आधीपासूनच. त्याचे असे ऐसे कारण, स्वर्ग मोक्ष यांच्या तुलनेत. जी धरली त्यांनी वाट, वाटते ते आडमार्ग. निवडला त्यांनी जो प्रेम मार्ग, त्यास म्हणती ते आमुचे दान. परी अर्जुना खरोखर, कमावती ते त्यांचे तेच. वाढावे पुढे ते प्रेम सुख,
काळाची न पडावी त्यावर नजर, म्हणून पुढे जाऊन आम्ही घेतो ती दखल. आत्मबोध झालेल्या आत्मज्ञानी पुरुषांबद्दल सांगताना भगवंत पुढे म्हणतात, असे जे भक्त असतात ते म्हणजे जणू काही गुरुशिष्य बसून एकांतामध्ये ओंकाराचा उपदेश करत असतात आणि शिष्य तो उपदेश घेत असतो. त्यावेळेला मेघगर्जने समान जिथे तिथे हे सर्व भक्त त्रिलोकामध्ये आपल्या बोधाचं गर्जन करत असतात. कमळाची कळी जेव्हा उमलते तेव्हा त्यातला मकरंद किंवा मध ती लपवू शकत नाही. राजा असो वा रंक असो, तसा सगळ्यांनाच ह्या भक्तांपासून मिळणाऱ्या ह्या गर्जनेचा आनंद मिळत असतो. तसेच हे सगळे भक्त जगभर माझं वर्णन करत फिरतात आणि आनंदामध्ये मूळ कथानकही विसरतात. त्यांचा देह जीव विरून जातो. असंच प्रेममय होऊन माझं सुख ते आत्मसात करून घेतात. दिवस आणि रात्रीचं भान ते विसरून जातात. तेव्हा अर्जुना, आम्हाला जे द्यायचं असतं ते स्वतःच आधी कमावून बसतात आणि त्याचं कारणही असं की स्वर्ग आणि मोक्ष याच्या तुलनेत त्यांनी जी वाट धरलेली असते त्यामध्ये त्यांना स्वर्ग असो किंवा मोक्ष असो हे आडमार्ग वाटतात. त्यांनी जो प्रेममार्ग निवडलेला असतो त्याला जणू काही ते आम्ही दिलेलं दानच म्हणतात. पण खरं तर अर्जुना, ती स्वतःचीच त्यांची कमाई असते. असंच हे प्रेमसुख पुढे वाढत जावं, काळाची त्याच्यावरती नजर पडू नये म्हणून आम्ही मात्र त्यांची दखल घेत असतो. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 126 ते 133. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 134 ते 140. प्रेमाची पांघरुणी नजर, जशी धावे कोणी माय, लाडक्या लेकरा मागून खेळतसे जेव्हा ते खेळ. खेळ जो जो ते दाखविल, तो बघती माय. सोन्याचे ठेवेल करून पुढती त्याच्या. अर्जुना मीही तसाच उपासनेचा अधिकार, जातो रे वाढवीत भक्तांच्या माझ्या. उपासनेच्या ज्या स्थितीत अनायासे होती प्राप्त भक्त, आवडते मज बहुत पोसणे त्यांना. भक्तास माझे कौतुक, मज आवडे जो एकनिष्ठ. कारण अर्जुना आमचे येथ, प्रेमळ भक्तांची उणीव. स्वर्ग मोक्ष हे रस्ते दोन, खुले केले उपाय म्हणून. लक्ष्मी सह आमुचा देह, शेषास टाकला विकून. परंतु जेथे नसे मी पण,
असे जे ताजे प्रेम सुख ठेवले आम्ही राखून भक्तासाठी जो प्रेमळ सांगितले तुला जे येथवर देऊन आम्ही आपुलेपण प्रेमळ भक्ताचा करतो स्वीकार गोष्टी असती या शब्दातीत. ह्यानंतर भगवंत सांगतात, प्रेमाची नजर पांघरून जशी एखादी आई आपल्या लाडक्या लेकराच्या मागून जेव्हा फिरते, जेव्हा ते लेकरू खेळ खेळत असतं, तसंच तो जो खेळ दाखवेल तो ती आई जणू काही सोन्याचा करून त्याच्या पुढे ठेवते. अरे अर्जुना, मीही तसाच उपासनेचा अधिकार माझ्या भक्तांच्या वाट्याचा वाढवत जातो. उपासनेच्या स्थितीत अनायसा जर कोणी भक्त प्राप्त झाला तर त्यांना पोसणं मला खूप आवडतं. मला माझ्या भक्ताचं कौतुक वाटतं जेव्हा तो माझ्याशी एकनिष्ठ असतो. कारण अरे अर्जुना, आमच्या इथे प्रेमळ भक्तांची उणीवच असते. आणि म्हणूनच स्वर्ग आणि मोक्ष हे 2 रस्ते आम्ही उपाय म्हणून खुले केले आहेत. अगदी लक्ष्मीसहित आमचा देह शेषाला विकूनसुद्धा टाकलाय. पण जिथे मीपणा नाही असं अत्यंत ताजं प्रेमसुख आम्ही राखून ठेवलंय, आणि ते म्हणजे आमच्या प्रेमळ भक्तांसाठी. तुला जे इथवर सांगितलं ते म्हणजे माझं आपलेपण देऊन प्रेमळ भक्तांचा मी स्वीकार करतो. आणि ह्या गोष्टी म्हणजे शब्दातीतच समजाव्यात, शब्दामध्ये वर्णन न होणाऱ्या अशाच ह्या गोष्टी आहेत. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 134 ते 140. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 141 ते 148. म्हणून मी जो आत्मभाव तया प्रती ठेवुनी अखंड प्रेम मानले त्यास जीवाचा ठाव अनबाकी सारे फोलपट शुद्ध तत्वाचे प्रेमळ असे जे असती भक्त घेऊनी हाती कर्पूर दीप पुढे तयांच्या चालतो मीच अज्ञानाची येता रात्र भक्तांसमोर काळोख दाट अज्ञानतमाचा करुणी नाश ज्ञानाचा करतो मी उदय प्रेमळ भक्तांना जो असे प्रिय बोलला जेव्हा पुरुषोत्तम म्हणतसे मग अर्जुन शांत झाले माझे मन मग म्हणे ऐका महाराज संसार कचऱ्याचा केला नाश जन्म मृत्यूच्या त्रासापासून जाहलो मी मुक्त
व्यापुला जन्म खुद्द माझ्या दृष्टीतून होता प्राप्त हे आत्मज्ञान हातात आले माझे जीवन सफल जाहले जीवन आज उजळले आज माझे दैव देवाच्याच मुखामधून उपदेश कृपा होता प्राप्त वाक्यरूपी हा पडता प्रकाश अंतर्बाह्य मिटला अंधार म्हणून पडले दृष्टीस तुझेच यथार्थ रूप. यापुढे भगवंत असं म्हणतात, जिथे आत्मभाव आहे त्याप्रती अखंड मी प्रेम ठेवतो आणि त्या जीवाचा ठाव घेतो आणि बाकी सर्वजण माझ्यासाठी फोलपटा समान असतात. शुद्ध तत्वाचे प्रेमळ असे जे भक्त असतात त्यांच्यासाठी जणू काही हातामध्ये कापुराचा दिवा घेऊन मीच त्यांच्या पुढे चालत असतो. अज्ञानाची जेव्हा रात्र येते तेव्हा भक्तांच्या समोर दाट काळोख निर्माण होतो. तेव्हा त्या तमाचा, त्या अंधाराचा नाश करून मी ज्ञानाचा उदय करतो. प्रेमळ भक्तांना प्रिय असा हा पुरुषोत्तम बोलल्यानंतर अर्जुन म्हणतो, माझं मन आता शांत झालेलं आहे. मग म्हणतो, महाराज, जणू काही ह्या संसाररूपी कचऱ्याचा तुम्ही नाश केला आहे आणि जन्ममृत्यूच्या त्रासापासून मला मुक्तच केलं आहे. जणू काही मी आपलाच जन्म खुद्द माझ्या दृष्टीतून पाहिला आणि हे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर मला माझं जीवन माझ्या हातामध्ये आल्यासारखं वाटतंय. आज माझं हे जीवन, माझं जगणं सफल झालंय असंच वाटतंय. जणू काही माझं दैव उजळून गेलंय. खुद्द देवाच्या मुखामधून असा जर उपदेश प्राप्त झाला, असा जर कृपेचा लाभ झाला, तर दुसरा काय विचार माझ्या मनात येणार. आपला हा वाक्यरूपी प्रकाश पडल्यानंतर माझ्या अंतर्बाह्य असलेला अंधार मिटून गेलाय आणि भगवंता, आपलं हे यथार्थ रूप माझ्या दृष्टीला पडलेलं आहे. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 141 ते 148. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 149 ते 155. श्रीकृष्णास बोले अर्जुन, देवासशी तो परब्रह्म, पंचमहाभूतास आधार, पवित्र तू रे जगन्नाथ, ब्रह्मादित्रयीचा तू श्रेष्ठ देव, 24 पलीकडील तू 25वे तत्व, तेजस्वी तसेच अलौकिक, प्रकृती भावांच्याही पल्याड, हे नाथ तू नित्यसिद्ध, जन्मादिकाचे तुझना बंधन, आम्ही गेलो हे समजून, तुझे नवीन रूप, कालयंत्राचा तू सूत्रधार,
तूच जीवना आश्रय, ब्रह्मांड पात्राचा तू आधार, समजलो मी हे निश्चित, असेच काही वर्णन केले तुझे ऋषींनी थोर, तोही ऐसा एक प्रकार, अनुभवण्या तुझे थोरपण, जे जे केले होते श्रवण, पटले मनास ते कारण, देवा केली कृपा म्हणून, मजवरी आपण. नारद मुनी आणि देव येऊन जवळी होते गात, परी न उमगला कधी अर्थ, केवळ घेतले गाण्याचे सुख. यानंतर अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, देवा, आपण म्हणजे परब्रह्म आहात, पंचमहाभूतांना आधारणारे पवित्र असे जगन्नाथ आहात. ब्रह्मादित्रयींचा म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यामधले आपण श्रेष्ठ देव आहात. 24 तत्वांच्या पलीकडचं 25वं तत्व म्हणजे तुम्ही स्वतः, तेजस्वी तसेच अलौकिक आणि प्रकृती भावांच्याही पलीकडे असणारे. हे नाथा, तुम्ही नित्यसिद्ध आहात. जन्मादीचं तुम्हाला बंधनच नाही. हे तुमचं नवीनच रूप मी आज समजून गेलो. कालयंत्राचे आपण जणू सूत्रधार. तुम्हीच सगळ्यांच्या जीवनाचे आश्रयदाते. ब्रह्मांड पात्राचे आपण आधार, हे मी निश्चित समजलो. आता असंच काही वर्णन थोर ऋषींनी यापूर्वी आपल्याबद्दल केलं होतं, पण आपलं हे थोरपण अनुभवण्यासाठी आज मला संधी मिळाली. आत्तापर्यंत जे जे ऐकलं होतं ते आता मनाला पटलं, कारण देवा, आज आपली माझ्यावरती कृपा झाली. नारद मुनी आणि देव हे कितीतरी वेळा जवळ येऊन गात असायचे, आपल्या महतीचं वर्णन करायचे, पण तेव्हा त्यातला अर्थ कधीच उमगला नाही. त्यावेळेला जणू काही आम्ही फक्त त्या गाण्याचं सुख घेत होतो की काय. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 149 ते 155. धन्यवाद.